आवाज आहे का नाही? मला ओबीसी जय शिवराय भाऊ. तर काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कसे डबल ढोलकी ते बघायचंय का? बघायचंय? गाण्या लावरे तो व्हिडिओ. मी आजही जोराजोराने सांगतो आपल्याला, मला ओबीसीतून या, कारण हा निजामच्या वेळेस मराठवाड्यातला कुणबी समाज, मराठा समाज हा ओबीसी होता, हे मला माहित आहे. हे मला माहित आहे. पण 2 महिन्यापूर्वी जो मिटिंग घेतली, 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्या 4 महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला, त्याचा फ्लोअर काय ठरला, टर्म ऑफ रेफरन्स काय ठरला, की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसीना, आंदोलन ओबीसीना आरक्षण देण्याची, त्यावेळेस जे दाखले मागितले गेले, त्यावेळेस ते पुरावे मागितले गेले, त्यावेळेस कोणी मागितले, त्यावेळेस कमिशनरला त्याचं अध्यक्ष केलं गेलं. पण ते मिटिंग एकही झाली नाही. 4 महिन्यात एकही मिटिंग झाली नाही, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. माझी इच्छा आहे, माझी भूमिका मी मांडण्यासाठी आलो. एक ओबीसीचा नेता म्हणून, विरोधी पक्षाचा नेता म्हणून, एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे. तुम्हा सगळ्यांना, मराठा सगळ्या माझ्या विशेष करून या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात कुणबी म्हणून होते, तुम्ही घेतला नाही, विदर्भातल्या लोकांनी घेतला, त्याचा आनंद घेतला, त्याचा म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा घेतला, कोणी घेतला नाही. पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे. परत ऐकायचंय.